हाय, आज आपण जाणून घेऊयात इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टर असतो, याला लाईन टेस्टर बोलतात. याचा खरा उपयोग काय आहे तो? याचा उपयोग खूप लोक चुकीच्या ठिकाणी उपयोग करतात. काही लोकांच्या घरामध्ये टेस्टर उपलब्ध असतो, काही लोकांच्या घरामध्ये नसतो. हा 50 ते 100 रुपयाला मिळणारी ही गोष्ट आहे, ही वस्तू आहे. त्यामुळे ही खरेदी करणे गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग हा चांगल्या गोष्टीसाठी करावा. काही लोकांच्या घरामध्ये डबे खोलण्यापासून पट्ट्याला होल पाडणे किंवा कुठलीही काही गोष्ट खोलायची असेल, काही गोष्ट बंद करायची असेल तर या टेस्टरचा उपयोग करतात. परंतु टेस्टरचा उपयोग फक्त लाईन टेस्ट करण्यासाठी असतो. घरातील लिकेज करंट कुठे आहे की नाही हे चेक करण्यासाठी असतो आणि इतर गोष्टी जर तुम्हाला काही खोलायच्या असतील तर त्यासाठी स्क्रूड्रायव्हर म्हणून असतो. आता हे टेस्टर, या टेस्टरचा मेन उपयोग म्हणजे काय आहे? आपल्या घरामध्ये जर कुठे लिकेज करंट होत असेल तर तो चेक करण्यासाठी. आपले जे सॉकेट असतात ते सॉकेटमध्ये करंट येतो की नाही हे चेक करण्यासाठी. स्विच म्हणजे बटन चालू केल्यानंतर याच्यामध्ये करंट दाखवतो की नाही आणि जर दाखवत नसेल तर काय प्रॉब्लेम आहे, स्विच खराब आहे की नाही हे ओळखण्यासाठी याचा उपयोग असतो. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिकलच्या खूप काही गोष्टी असतात. त्यामध्ये येते की इस्त्री असते, वॉशिंग मशीन, फ्रीज, AC, कूलर, गिझर अशा खूप काही इक्विपमेंट आहेत. त्या इक्विपमेंटला आपला सहज हात टच होतो आणि कधी-कधी आपल्याला शॉक लागण्याचे चान्सेस असतात. तर हा शॉक आपल्याला लागू नये किंवा डायरेक्ट ती इक्विपमेंट फॉल्टी जर झाली असेल तर आपल्याला खूप मोठा शॉक लागतो किंवा झटका असा लागतो की एकदम काही सुचत नाही. अशा गोष्टीपासून जर आपल्याला सावध राहायचं असेल तर या टेस्टरचा खूप उपयोग होऊ शकतो. हे 15 दिवसातून, महिन्यातून किंवा 10 दिवस जसं तुमचं किंवा आठवड्यातून जसं तुम्हाला टाईम भेटेल तसं तुमच्या घरामध्ये जेवढ्या पण इलेक्ट्रिकलच्या इक्विपमेंट आहेत त्याचे स्क्रू असतात. उदाहरणार्थ वॉशिंग मशीन आहे आणि वॉशिंग मशीन जिथे असते, वॉशिंग मशीनला जे स्क्रू असतात त्या स्क्रूच्या ठिकाणी आपण हे टेस्टर लावलं, हे टेस्टरचं एक टोक जर तिथे लावलं तर आपल्याला ते समजू शकतं की बाबा त्याच्यामधून करंट येतोय, करंट किती लिकेज होतोय किंवा आर्थिंगची वायर तुटलेली आहे का हे समजू शकतं. आता हे लक्षात घ्या. आता हे टेस्टरच्यामध्ये एक बल्ब असतो, निऑन लॅम्प बोलतात त्याला. तो बल्ब जर कमी प्रमाणामध्ये पेटला तर तो आपण जिथे हा टेस्टरचा टोक लावलेला आहे तिथून करंट कमी प्रमाणामध्ये पोचतो आणि जर तो बल्ब जास्त प्रमाणामध्ये पेटला तर तो करंट जास्त प्रमाणामध्ये वाहतो किंवा त्याला लाईन टच झालेली असणार किंवा फेज वायर असते ती त्या इक्विपमेंटला टच झालेली असते. असाही त्याचा हेतू असू शकतो. जशी परिस्थिती असेल, जशी तिथली वस्तुस्थिती असेल त्यावरती याचा उपयोग आपण करू शकतो. इलेक्ट्रिशियनला, टेक्निशियनला बोलवण्याच्या अगोदर आपण एक प्राथमिक गोष्टी म्हणून या टेस्टरचा उपयोग खूप प्रमाणामध्ये चांगल्या गोष्टीसाठी करू शकतो.